students. Welcome in E-Content Development Program of Subject Biology. Topic is human reproduction. In last lecture, we discussed about the placenta, parturition, lactation, reproductive health, birth control, from birth control, temporary and permanent method. And so, in this lecture, we discuss about the most important, that is the medical termination of a pregnancy, or that is called as a MTP. What is MTP? An intentional or voluntary termination of pregnancy before full term is called medical termination of pregnancy, or it is called the induced abortion. हा टर्म पण माहितीच आहे. अबॉर्शन म्हणजे बाळाचं पूर्णग्रत होण्याच्या आधीच त्याला टर्मिनेट करणं किंवा बॉडीमधून काढून टाकणं, ह्याच मेथडला काय म्हणलं, एमटीपी असं त्याला म्हणलं जातं. एमटीपी का करतात किंवा व्हाय एमटीपी? बिकॉज ऑफ द बेसिकली ह्याच्यामध्ये दोन टर्म्स आहेत. एक म्हणजे कोणतं, प्रिव्हेंट अनवॉन्टेड प्रेग्नन्सी, जेव्हा प्रेग्नन्सी नको असेल तेव्हा, आणि दुसरी गोष्ट जेव्हा फिटस मध्ये काही डिसीजेस सापडत असतील, क्रोमोझोम डिसीजेस असतील तेव्हा, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे इन केस वेअर कंटिन्युएशन इज हार्मफुल, जर त्या हार्मफुल वाटत असेल तर आईला धोका असेल तर अशा वेळेला एमटीपी हे केलं जातं. पण बेसिकली हे एमटीपीचा करण्यासाठी जी मेथड यूज केली जाते ती कोणती आहे, एमनिओसेंटेसिस. व्हॉट इज एमनिओसेंटेसिस? सी द पिक्चर. काय होतं तर बेसिकली अल्ट्रासाउंड स्कॅनर आहे, त्याच्याने बाळाचं पोझिशन आधी चेक केलं जातं, आणि बाळाच्या साईडला जो फ्लूइड आहे तो कोणता आहे, एमनिओटिक फ्लूइड आहे, आणि तो फ्लूइड या निडलच्या थ्रू काय केलं जातं, बाहेर काढलं जातं. बाहेर काढल्यानंतर एमनिओटिक फ्लूइड सेंट्रीफ्यूज केलं जातं, आणि सेंट्रीफ्यूज केल्यानंतर जे फिटल सेल आहे त्याच्यापासून कॅरियोटाइप स्टडी केलं जातं, आणि कॅरियोटाइप स्टडीवरून आपल्या बाळाचं काय होतं, बेसिकली क्रोमोझोमल डिटेक्शन, जे चेंजेस असतात, फॉल्ट असतात ते आपल्याला इथं कळतं. पण भारतामध्ये मात्र काय केलेलं आहे की त्या क्रोमोझोमचा उपयोग फॉर द डिटर्मिनेशन ऑफ सेक्स केलं, म्हणजे मुलगा आहे की मुलगी आहे ह्यासाठी ह्यामध्ये ही टेक्निक ही वापरली जाते. त्यामुळे इंडियन government of India will be the ban on this technique, and this act is called as the Medical Termination of Pregnancy, that is Amendment Act 2017. म्हणजे ह्या ऍक्टच्या थ्रू ह्या एमनिओसेंटेसिस या टेक्निक वरती काय आणलेला आहे, बॅन आणला गेलेला आहे, बंदी आणली गेलेली आहे. कारण ह्याच्यावरती खूप जण कशासाठी वापरायला आहे, फॉर द डिटर्मिनेशन ऑफ सेक्स, आणि जर मुलगी असेल तर त्याच्यामध्ये तिला मारलं जाऊ लागलं, आणि मुलींची संख्या कमी व्हायला म्हणून इंडियन गव्हर्नमेंटने ह्या प्रोसेस वरती काय आणलेला आहे, बॅन आणलेला आहे. नेक्स्ट वन टर्म इज इम्पॉर्टंट, दॅट वन इज PCPNDT. म्हणजेच काय आहे, प्री कन्सेप्शन अँड प्रीनेटल डायग्नोस्टिक टेक्निक ऍक्ट 1994, पार्लिमेंट ऑफ इंडिया. लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, प्री कन्सेप्शन अँड प्रीनेटल डायग्नोस्टिक टेक्निक ही 1994 साली एस्टॅब्लिशमेंट केलेली आहे पार्लिमेंट ऑफ इंडिया. ह्या लॉचा ऍक्टचा काय मेन आहे तर बेसिकली प्रोहिबिशन ऑफ सेक्स सिलेक्शन, त्याच्यावरती बंदी आणलेली आहे सेक्स सिलेक्शन वरती. दुसरं महत्वाचं म्हणजे डिटेक्शन ऑफ जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी, मुलाचं जर का जेनेटिक प्रॉब्लेम्स असतील, कंजेनिटल प्रॉब्लेम असतील, सेक्स लिंक्ड डिसऑर्डर असतील, ते डिटेक्ट करण्यासाठी ह्या PCPNDT वरती वापर केला जातो. पण लोकांनी जर डिटर्मिन सेक्स साठी काय केलेलं आहे, वापर केल्यामुळे ह्याच्यावरती देखील काय आणलेला आहे, बॅन आणलं गेलं आहे. अशा पद्धतीनं मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी MTP म्हणजेच काय आहे, द अबॉर्शन असं त्याला म्हणलेलं आहे. ओके, next, that is called as the next term of this topic is called as a sexually transmitted diseases, or it is called as a STD. What is the meaning of STD? Disease or infection which are transmitted through several intercourses are collectively called sexual transmitting diseases. जे diseases किंवा infection सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेला मुळे होतं त्या डिसीजला काय म्हणलेलं आहे तर STD असं त्याला म्हणलेलं आहे. तसं बघायला गेले की STDचे डिसीजेस भरपूर आहेत. यामध्ये
पण आपल्याला मात्र बेसिकली 2 वरतीच फोकस करायचा आहे. विंटर डिसीज म्हणजे सायफिलस, अनदर म्हणजे गोनोरिया. Syphilis will be the occur through one bacteria is called as the Treponema pallidum, and gonorrhea will be caused because of the Neisseria gonorrhea. याचबरोबर जे फिमेल एसटीडीज आहेत ते कोणते कोणते आहेत, तर जेनायटल हर्पेस आहे, आणि त्याचबरोबर बेसिक हा कायमोलोडायसिस आहे, जेनायटल वॉर्ड्स आहेत, त्यानंतर ट्रायकोनिमा आहे, हेपॅटायटिस बी आहे, आणि HIV एड्स आहे. हे सगळे काय एसटीडीचे डिसीजेस आहेत, पण बेसिकली तुम्हाला मात्र स्टडीला कोणते दोन, सायफिलस अँड गोनोरिया. ओके, नेक्स्ट विच इज ऑफ द इनफर्टिलिटी. What is infertility? Infertility is defined as inability to conceive naturally after regular unprotected intercourse. असं मराठीमध्ये त्याला वंध्यत्व म्हणतात, म्हणजे ज्यांना मूल वगैरे होत नाही अशी जी कंडिशन आहे त्याला काय म्हणलं तर इन्फर्टिलिटी. द कॉज ऑफ इन्फर्टिलिटी कुड बी फिजिकल, कंजेनायटल म्हणजे जन्मताच असू शकतं, डिसीजेस, कंजेनायटल डिसीजेस, इम्युनॉलॉजिक और इवन सायकोलॉजिकल. इम्युनॉलॉजिकल म्हणून असू शकतं किंवा सायकोलॉजिकल म्हणून असू शकतं. तसंच कॉमन जे स्त्रियांच्या मध्ये आहेत ती जरा पॉलिसिस्टिक सिंड्रोम किंवा त्याला असं म्हणतं PCOS. ह्यामध्ये काय होतं तर हार्मोनल डिसऑर्डरमुळे त्या लेडीच्या ओव्हरीमध्ये काही गाठी दिसतात, सिस्ट दिसतात, आणि दिस इज कॉल्ड एज अ पॉलिसिस्टिक सिंड्रोम. सेकंड इज कॉल्ड एज अ हार्मोनल इम्बॅलन्स, म्हणजे फिमेलचे हार्मोन कोणते, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, आणि त्यांच्यामध्ये इम्बॅलन्स झाल्यामुळे हा इन्फर्टिलिटी हा येऊ शकतो. नेक्स्ट आहे एंडोमेट्रोसिस. एंडोमेट्रोसिस म्हणजे अपिअरन्स ऑफ एंडोमेट्रियल टिश्यू विच इज आउटसाइड द युटरस. म्हणजे बेसिकली एंडोमेट्रियल टिश्यू हा युटरस मध्ये असतो, पण तिथनं सोडून दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी ट्रॅक्ट मध्ये असणं, दिस कंडिशन इज कॉल्ड द एंडोमेट्रोसिस. While in the male it is a less sperm count and small size of penis. ऑलरेडी मी शिकवलेलं तुम्हाला अझोस्पर्मिया आणि ऑलिगोस्पर्मिया, म्हणजे ज्यांच्यामध्ये स्पर्म काउंट खूपच कमी असतो, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, ऑलिगोस्पर्मिया म्हणणार आहे. आणि अशा कंडिशन मध्ये मूल हे होत नाही, आणि ह्या काही कारणामुळे दिस मेल और इट मे बी फिमेल अंडरगोज द इन्फर्टिलिटी. मग ही इन्फर्टिलिटी कमी करण्यासाठी कसं करतो, त्यानंतर मूल व्हायचं असेल त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यासाठी ह्या काळामध्ये आधीच्या काळामध्ये असे काही टेक्निक्स नव्हते, पण आता सध्याच्या काळामध्ये रिसेंट इयर मध्ये काही टेक्निक्स डेव्हलप केलेल्या आहेत, आणि ते टेक्निक वन बाय वन आपण इथे स्टडी करूया. पहिली जी टेक्निक आहे ती IVF आहे, दुसरा आहे तो जिप्ट आहे, तिसरा आहे गिफ्ट आहे, चौथी आहे ती ICSI आहे, पाचवी आहे ती आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आहे, आणि सहावी आहे ती कोणती, IUI म्हणजे इंट्रायुटर इन्सेमिनेशन आहे. वी विल स्टडी वन बाय वन. First is called as the in vitro fertilization. In vitro fertilization. What is in vitro and what is in vivo? In vitro म्हणजे outside the body, in vivo म्हणजे inside the body. Definition बघूया. It is a process of fertilization where an egg is combined with sperm outside the body in a test tube or glass plate to form a zygote under stimulated condition in the laboratory इज कॉल्ड ॲज अ इन विट्रो फर्टिलायझेशन. म्हणजेच काय डायग्राम मध्ये बघा, बेसिकली यामध्ये सगळ्यात पहिला फिमेलला एक इंजेक्शन दिलं जातं, तो म्हणजे कोणता, ओव्हारियन स्टिम्युलेशन हार्मोन थेरपी, जेणेकरून त्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन व्हावं आणि ओव्हरी बाहेर पडावं, सॉरी एग बाहेर पडावं. त्यानंतर तो बाहेर पडलेला जो एग आहे, जो ओव्हम आहे, त्याला काय केलं तर बाहेर काढलं जातं. त्यानंतर ना त्या बाहेर काढलेल्या एगशी आणि घेतलेल्या स्पर्मशी दोन्हीचं आउटसाइड टेस्ट ट्यूब मध्ये काय केलं तर फ्युजन केलं जातं, आणि फ्युजन केल्यानंतर ना 8 सेल असलेल्या कंडिशन ब्लास्टूला परत आणि परत युटरस मध्ये काय केलं तर इम्प्लांटेशन केलं जातं. सच टेक्निक इज कॉल्ड ॲज अ इन विट्रो फर्टिलायझेशन. समजते काय काय केलं यामध्ये. अशा पद्धतीनं पहिला एग घ्यायचं, त्यानंतर स्पर्म घ्यायचं, पेट्री डिश मध्ये दोन्हीचं फ्युजन करायचं, and then zygote or it may be called as the 8-celled blastula which is implant into the uterus. तर बेसिकली ह्यांच्यामध्ये फॅलोपियन ट्यूब मध्ये देखील आपण ह्यामध्ये इन्सर्ट करू शकतो. नेक्स्ट टर्म इज कॉल्ड ॲज अ झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर और इट इज कॉल्ड ॲज जिप्ट. जिप्ट लाईन शॉर्ट मध्ये म्हणतात. जिप्ट मध्ये काय होते बघा,
इट कंबाईन्स ॲस्पेक्ट्स ऑफ बोथ IVF अँड गिफ्ट, या दोन्हीचं कॉम्बिनेशन इथे घेतलेलं आहे. फर्टिलायझेशन टेक्स प्लेस आउटसाइड द युटरस अँड प्लेस्ड इनटू द फॅलोपियन ट्यूब. युटरसच्या बाहेर घेतलं जातं आणि परत त्याला फॅलोपियन ट्यूब मध्ये इन्सर्ट केलं जातं. प्रोटो और ओव्हारियन protocol or ovarian stimulation are similar to those used for the IVF and GIFT. जो आपल्याला ओव्ह्युलेशन होण्यासाठी आपल्याला हार्मोनल ट्रीटमेंट द्यावी लागते. Then eggs are collected and fertilized by partner sperm in the laboratory, and then zygote is transferred to the fallopian tube within 24 hours when is at a फर्स्ट सेल कंडिशन स्टेज. अशा पद्धतीने बाहेर घेतलं जातं, त्याच्यात प्रोसेस करून आणि परत तो जो आहे झायगोट आहे तो इथे बरोबर फॅलोपियन ट्यूब मध्ये इन्सर्ट केलं जातं. सच कंडिशन इज कॉल्ड एज झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. नावातच आहे, झायगोट काय करायचं आपल्याला इम्प्लांट करायचं आहे. नेक्स्ट टर्म इज कॉल्ड एज गिफ्ट और इट इज अ गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. इथे आपल्याला गॅमेट ट्रान्सफर करायचं आहे. ह्या कंडिशन मध्ये काय झालेलं असते बघा, transfer of an ovum collected from a donor into the fallopian tube of the another female who can provide suitable environment for its fertilization and development. समजा काही स्त्रियांच्या मध्ये काहीतरी ओव्हिडक्ट मध्ये प्रॉब्लेम असेल, ओव्ह्युलेशनला प्रॉब्लेम असेल, तर अशा वेळेला जर प्रेग्नन्सी मेंटेन होत नसेल तर दुसऱ्या स्त्रीचं जो युटेरस आहे किंवा फॅलोपियन ट्यूब आहे तो यूज केला जातो. आणि सच कंडिशन इज कॉल्ड एज अ गिफ्ट असं म्हणलेलं आहे. इथे बघा, it has been developed for the cases in which only the entrance to the oviducts or the upper segment of the oviduct is blocked. काही स्त्रियांच्या मध्ये जन्मतः किंवा कंजेनिटल ओव्ह्युलेशन होतं, पण ह्या ओव्हिडक्ट मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे प्रेग्नन्सी मेंटेन होत नाही. अशा वेळी ही टेक्निक फॉलो केली जात असते. इथे बघा, सगळ्यात पहिला म्हणजे हार्मोनल थेरपीच्या थ्रू एक ओव्ह्युलेशन होतं. तयार झालेला जो एग आहे तो बाहेर काढला, तो एग आणि सिमेनचं फर्टिलायझेशन होतं. आणि आफ्टर देन थ्रू ए enter into the or transfer into the duct or fallopian tube. Okay, this is called as a gift. Next, this is an intracytoplasmic sperm injection. ICSI is an in vitro fertilization procedure in which a single sperm cell is injected directly into cytoplasm of an ovum in the laboratory. तर ह्यामध्ये काय, here the sperm has to naturally penetrate the egg. ह्यामध्ये बेसिकली जेव्हा स्पर्मचं काउंटिंग कमी असतं, अजूस्पर्मिया असेल किंवा ऑलिगोस्पर्मिया असेल, अशा वेळेला ती फिमेल प्रेग्नंट राहत नाही. आणि अशा वेळेला काय केलं तर स्पर्मचे त्या मेलचे स्पर्म्स घेतले जातात आणि तो एकच स्पर्म डिरेक्टली एगच्या इथं सोडलं जातं आणि तो मायक्रोपिपेटच्या थ्रू आणि तो स्पर्म डिरेक्टली आतमध्ये एग मध्ये एंट्री करून फर्टिलायझेशन विल टेकिंग प्लेस. सच कंडिशन इज कॉल्ड एज इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. ओके, नेक्स्ट, इट इज कॉल्ड एज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. हेही तुम्हाला माहित असेल, खूप ठिकाणी टर्म हा यूज केला जातो. इन सम इनफर्टिलिटी केसेस the male partner is unable to inseminate the female due to very low sperm count. Sperm count असेल तेव्हा तो inseminate करू शकत नाही किंवा ट्रान्सफर करू शकत नाही. and this problem can be solved by artificial insemination. In this technique, the sperms are collected from the male and artificially introduced into the cervix of female for the purpose of achieving pregnancy थ्रू इन विओ फर्टिलायझेशन. काय झालेलं असतं तर फिमेल मेलमध्ये प्रॉब्लेम, स्पर्म काउंट मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे प्रेग्नन्सी अशा वेळेला स्पर्म्स घ्यायचे आणि दे डिरेक्टली ट्रान्सफर इन टू द फिमेल सर्विक्स. दिस कंडिशन इज कॉल्ड एज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. डायग्राम दे बघा, हा कॅथेटर आहे. कॅथेटरच्या थ्रू हा स्पर्म डिरेक्टली फिमेलच्या युटेरस मध्ये किंवा सर्विक्स मध्ये काय केलं तर ट्रान्सफर केलं. दिस कंडिशन इज कॉल्ड एज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आणखी एक्स्ट्रा सांगायचं होतं तुम्हाला की आर्टिफिशियल इन्सेमिनेशनच्या थ्रू ॲनिमल्स म्हणजे काऊ मध्ये काय केलं जातं, यामध्ये बेसिकली किंवा बफेलो मध्ये फर्टिलायझेशन हे मेंटेन केलं जात असतं. नेक्स्ट इज IUI म्हणजे इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन. ही मेथड देखील सेमच आहे.
आर्टिफिशियल इन्सेमिनेशन सारखं फक्त एवढंच चेंज आहे, इथं स्पर्म हे सर्व्हिक्स मध्ये सोडले जातात आणि IUI मध्ये युटेरिन कॅव्हिटी मध्ये काय केलं जातं, इन्सर्ट केलं जातं किंवा इंट्रोड्यूस केलं जातं. बाकी दोन्ही टर्म्स सेमच आहेत, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अँड इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन. ओके, नेक्स्ट. Then last, some terms are there. This is all about the techniques. Which are these techniques? Basically, 6 techniques. These are the IVF, GIFT, GIFT, ICSI, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि IUI. म्हणजे या बेसिकली 6 टेक्निकच्या थ्रू इनफर्टिलिटी पासून आपण मूल हा इनफर्टिलिटी जर असेल तर यामध्ये प्रेग्नन्सी मेंटेन हे करू शकतो. भारतामध्ये ही टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स झालेली आहे. आपल्याला बऱ्यापैकी सांगलीतले किंवा महाराष्ट्रातले जर बघायला झालं तर भरपूर इनफर्टिलिटी सेंटर्स आहेत ज्याच्या थ्रू यामध्ये त्या फॅमिलीला मूल हे होऊ शकतं. ओके, last terms of this topic, that is a sperm bank. What is sperm bank or semen bank? Is a place which collects, stores and provides human sperms or semen. तर बेसिकली यामध्ये जसं आता पण मी ब्लड बँक ऐकलेलं आहे तसंच एक जी कोणती बँक आहे ती कोणती, सीड बँक, ब्लड बँक, तसंच ही कोणती आहे, सीमेन और स्पर्म बँक. ह्या बँकेमध्ये काय केलं जातं तर डोनर, स्पर्म डोनर असतात, त्यांचे स्पर्म्स किंवा सीमेन हे काही काळासाठी तिथे काय केलं स्टोअर केलं. कोणत्या कंडिशनमध्ये, क्रायो प्रिझर्वेशन, दॅट इज हॅव्हिंग -196 डिग्री सेल्सिअसला आणि त्यामध्ये बेसिक ॲट टेम्परेचरला. जसं जर काही मेल मध्ये प्रॉब्लेम असतील तर ते ह्यामधले स्पर्म बँकेतले स्पर्म घेऊन फर्टिलायझेशन हे मेंटेन करू शकतात आणि सच बँक इज कॉल्ड एज अ स्पर्म बँक. नेक्स्ट टर्म इज कॉल्ड एज अ सरोगेट मदर. तुम्ही ऐकलाच असा सरोगेट मदर म्हणजे काय, तर बेसिकली यामध्ये द वुमन, some women have problem in implantation of the embryo in uterus. Such women can take help of the modern remedial technique called surrogacy. किंवा असं म्हटलं जातं की ज्या स्त्रीमध्ये किंवा फिमेल मध्ये युटेरस मध्ये किंवा ओव्हिडक्ट मध्ये असं काहीतरी प्रॉब्लेम प्रेग्नन्सी मेंटेन होत नाही, अशा वेळेला बाहेर फर्टिलायझेशन करून दुसऱ्या स्त्रीच्या युटरस मध्ये शिफ्ट केलं जातं किंवा ट्रान्सफर केलं जातं आणि ती त्या फक्त ठराविक कालासाठी यूज केले जाते. त्या दिस मदर इज कॉल्ड एज अ सरोगेट मदर असं त्यामध्ये म्हणलं जातं. नेक्स्ट, सरोगेट मदर इट इज बायोलॉजिकल टर्म, असं बायोलॉजिकल टर्म आहे. नेक्स्ट लास्ट पॉइंट दॅट इज कॉल्ड एज अ अडॉप्शन. अडॉप्शन म्हणजे मराठीत त्याला दत्तक घेणं असं म्हणलं जातं. Adoption is a legal process by which a couple or a single parent gets legal rights, privileges म्हणजे विशेषाधिकार किंवा स्पेशल राईट अँड रिस्पॉन्सिबिलिटीज दॅट आर असोसिएटेड टू ए बायोलॉजिकल चाइल्ड फॉर द अपब्रिंगिंग ऑफ द अडॉप्टेड चाइल्ड. म्हणजे इंडियन ऍक्ट नुसार काही रूल्स बनवतात, रूल्सच्या नुसार तुम्हाला त्या मुलाला दत्तक हे घेऊ शकता. कधी घेऊ शकणार, जेव्हा मॅटर्नल फॅमिली म्हणजे ज्या आई वडील आहेत त्यांची देखील हेल्थ व्यवस्थित पाहिजे, फॅमिली बॅकग्राऊंड पाहिजे आणि अशा नंतरच तुम्ही त्या मुलाला काय करू शकता, अडॅप्ट करू शकता. आणि सच कंडिशन इज कॉल्ड एज अ अडॉप्शन असं त्याला म्हणलेलं आहे. अशा पद्धतीने टॉपिक इथं संपलेला आहे. इन दिस लेक्चर वी डिस्कस अबाउट द सम terms or techniques for the pregnancy, infertility terms, then sperm bank, surrogate mother and adoption. Okay, thank you.